नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. भुजबळ मला उद्देशून बोलले असं वाटत नाही. उमेदवारी घोषित करताना भुजबळ उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य. राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीचा निर्णय एकमतानं. तटकरेंची माहिती. शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीसाठी एकनाथ शिंदे यांची दिल्ली स्वारी. बैठकीत शिवसेना पक्षवाढी संदर्भात महत्त्वाची चर्चा. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत 25 पक्षांचा सहभाग. बैठकीत आर्थिक स्थिती, वाढती बेरोजगारी, महागाईवर चर्चा. पुढील बैठक 1 ऑगस्टला हैदराबादमध्ये होणार. अमरावतीमधील राज्य उत्पादन शुल्क विभागात एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल. राज्यसभा निवडणुकीसाठी राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात उत्साहाचं वातावरण. गोंदियात कार्यकर्त्यांचा जल्लोष. हिंगोलीत मृग नक्षत्राचा जोरदार पाऊस. पावसामुळे शेतीसाठी अनुकूल परिस्थिती. शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग. हिंगोलीच्या वसमत तालुक्याला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा. वडद परिसरातील जवळा बाजार मार्गालगत असलेल्या जिओ टॉवर कोसळल्याची घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गोंदिया पोलिसांची मोठी कामगिरी. गोंदिया जिल्ह्यातील चोरी आणि हरवलेले मोबाईल पोलिसांना शोधून काढण्यात यश. 3 महिन्यात 75 चोरीचे मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांच्या स्वाधीन. जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात कदीम जालना पोलिसांची मोठी कारवाई. रेल्वे स्टेशन परिसरात 2.61 ग्राम MD ड्रग्ज जप्त. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.